आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। हिरो हो लागेल पहिलं चलवडी हो तो खायचा होते बघ। हे बॅनर का काढले होते सर, सांगू शकाल का? आज आमदार सुनील टिंगरे यांच्या कार्यक्षेत्रातील वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातील काही कामांच्या भूमिपूजनाकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहे। हे दोन्ही प्रमुख मान्यवर येणार असल्याकारणाने महापालिकेचे काही अधिकारी या ठिकाणी आले असता त्यांनी मंडळांशी न बोलता, इथे कोणत्याही पक्ष संघटनेशी चर्चा न करता डायरेक्ट बॅनर उतरवले। त्यांना विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यानंतर आम्ही त्यांच्याशी जाब विचारल्यावर पुन्हा एकदा सगळे बॅनर जिथल्या तिथं आहे त्या स्थितीमध्ये लावण्यात आलेले आहे। तुम्हाला काय वाटते म्हणजे बॅनर काढण्याचं कारण काय असावं त्यांचं? नेहमीप्रमाणे जातीयवादी मानसिकतेतून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत इथले जे साईनाथ निकम म्हणून अधिकारी आहेत त्यांना आदेश देण्यात आला आणि त्यांना सांगितलं की इथे असणारे सगळे फ्लेक्स हे काढून टाकण्यात यावे। परंतु आमचा प्रश्न असा आहे की या परिसरामध्ये फक्त जयंती मंडळांचे आणि आंबेडकरी चळवळीतील लोकांचे फ्लेक्स नाहीत तर इतरसुद्धा राजकीय पक्षाचे फ्लेक्स आहेत। ते न काढता फक्त आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटनांचेच बॅनर्स का काढावे हा प्रश्न आहे आमचा पुणे महानगरपालिका। मग इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार आहेत, मग त्यांच्या नजरेस पडू नये का? आहे बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर आहेत किंवा हा आंबेडकरी विचारांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे इथे आंबेडकरी विचारांचा पगडा मजबूत असणारे कार्यकर्ते इथं कुणी काही जरी प्रयत्न केले तरीसुद्धा हा बालेकिल्ला मोडीत काढण्यास त्यांना कोणतेही यश प्राप्त होणार नाही। धन्यवाद। थँक्यू। बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।